नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. मी सतीश पाटील स्वागत करतो आपल्या कृषी स्टोरी चॅनलवर. तर मंडळींनो, आज आपल्या सबस्क्रायबर सचिन पाटील यांनी त्यांना आलेला स्वामींचा अनुभव आपल्याला शेअर केला आहे. पण ते सुरू करण्याआधी माझी सर्वांना एक नम्र विनंती आहे की जर आपल्याला आमच्या कथा अनुभव आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून लाईक जरूर करा. आणि हो, आपल्याकडे जर काही कथा अनुभव असतील तर ते आम्हाला तुम्ही पाठवू शकता. स्क्रीनवर व्हॉट्सअप नंबर दिला आहे, त्यावर रेकॉर्डिंग किंवा टेक्स्ट तुम्ही पाठवू शकता. आम्ही ते नक्कीच शेअर करू. चला तर मग सुरू करूया आजचा सचिन पाटलांचा अनुभव त्यांच्या शब्दात. नमस्कार मित्रांनो, माझे नाव सचिन पाटील. मी संभाजीनगरला राहतो. हा अनुभव मला 2017 आला होता. मी मार्केटिंगचे काम करायचो, त्यामुळे मला नेहमी तालुका खेडोपाडी फिरावे लागत असे. पण मी कुठेही बाहेरगावी जाताना श्री स्वामी समर्थ मंत्राचा जाप माझ्या मुखी सतत राहायचा. एक दिवस मला तालुक्याहून यायला रात्रीचे 11 वाजले होते. संभाजीनगर आता फक्त 20 किलोमीटरच राहिले होते. गाडी चालून कंबरही दुखत होती. म्हणून मी एका ठिकाणी चहाच्या हॉटेलवर थांबलो. चहा घेतला. मी तालुक्याहून हेल्मेट इथपर्यंत समोरच्या पेट्रोलच्या टाकीवर ठेवून आणले होते आणि चहा पिऊन निघताना मी स्वामींचे नाव घेऊन हेल्मेट डोक्यात घातले आणि निघालो. थोड्याच अंतरावर माझा मोठा अपघात झाला. मला शुद्ध आली तेव्हा मी घाटी रुग्णालयात होतो. मला कोणी आणले, कसे आणले मला काहीच माहीत नाही. डोळे उघडून बघतो तर माझी आई बाजूला बसून रडत होती. मला बोलताही येत नव्हते. दुसऱ्या दिवशी डॉक्टर आले आणि माझ्या भावाला सांगितले, यांचं वाचणं शक्य नाही, कारण माझ्या छातीत रक्त जमा झाले होते. माझ्या पायाचे हाडही तुटले होते आणि हातही सरकला होता. भाऊही आता रडायला लागला होता. हे सगळे मी डोळे बंद करून ऐकत होतो. पण मला माझ्या स्वामींवर पूर्ण विश्वास होता. माझे नामस्मरण चालूच होते. आईनं पण घरी जाऊन स्वामींना साकडे घातले की माझ्या मुलाचे प्राण वाचू दे. घरात मी मोठा असल्याने एकटाच कमवतो होतो. भावांचे तर शिक्षण चालू होते. मला आता मी ICUमध्ये ॲडमिट होतो. ICUमध्ये आई किंवा भावाशिवाय दुसरे कोणी थांबू शकत नव्हते किंवा ते दुसरं कोणाला येऊही देत नव्हते. त्या दिवशी माझा भाऊ माझ्यासोबत होता. आम्ही दोघेही झोपलेलो होतो. अचानक मला जाग आली आणि मी खडबडून जागा झालो. मला एक स्वप्न पडलं होतं. स्वप्नात कुणीतरी मला आवाज देत आहे असे मी ऐकत होतो. स्वप्नातही मी झोपलेलोच होतो. मी डोळे उघडले तर समोर एक पांढरे शुभ्र कपडे घातलेला माणूस उभा होता. खूप मोठा प्रकाश माझ्या डोळ्यावर चमकत होता. त्याचा चेहरा मला व्यवस्थित दिसत नव्हता. तो कोण आहे हे मला माहीत नव्हतं. मला काही कळत नव्हते. मी फक्त त्यांच्याकडे एकटक सारखं बघत राहिलो. तो माणूस हसूनच म्हणाला, काय सचिनराव, कशी आहे तब्येत? काळजी नको, सगळं काही ठीक होईल. लवकर बरं होशील आणि कार्य करशील. काळजी घ्या, एवढे म्हणून तो निघून गेला. असं स्वप्न मला पडलं होतं. मला रात्रभर झोपच आली नाही. सकाळी मी मोडक्या शब्दात माझ्या आईला माझं स्वप्न सांगितलं. माझी आई म्हणाली, स्वामीच असतील ते. तूच नेहमी स्वामींचा धावा करत राहा, स्वामी नक्की तुला बरं करतील. आणि खरंच त्या दिवसापासून माझ्या तब्येतीमध्ये सुधारणा होऊ लागली. आता डॉक्टरने सांगितलं की यांची बॉडी चांगली प्रतिसाद देत आहे. हळूहळू मी रिकवर होत गेलो आणि 2.5 ते 3 महिन्यामध्ये मी घरी परत माझ्या पायावर चालत आलो. ही सगळी काही स्वामींचीच कृपा होती. त्यांनी मला स्वप्नात दर्शन दिले हे मी माझं भाग्य समजतो. आजही ही कथा पाठवताना किंवा हा अनुभव पाठवताना आजही माझ्या अंगावर शहारे आले व डोळ्यात अश्रू होते. मित्रांनो, स्वामींचा मनापासून धावा केला तर स्वामी नक्कीच आपल्या पाठीशी उभे राहतात. आपला फक्त विश्वास पाहिजे. धन्यवाद. तर मित्रांनो, हे होती सचिन पाटलांचे
आजचा अनुभव. हा अनुभव आपल्याला कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा. आपल्या इतर स्वामी भक्तांनाही शेअर करा. स्वामी समर्थांचा कृपा आशीर्वाद आपल्या सर्वांवर राहो हीच प्रार्थना. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.